राहू दे थांबा मी. हाय फ्रेंड्स, कसं काय मजेत ना. स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाट यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही व्हिडिओ संध्याकाळी चालू करतोय कारण आम्ही चाललो आहे माझे मेहुणे म्हणजेच निकिताचे भाऊ त्यांच्या बड्डेला. कुठे चाललो आपण? माझ्या घरी बड्डेला चाललेलं आहे. तर हा राहू दे मी काढते. भेटूया तिकडेच गेल्यानंतर. आता आम्ही बाल्कनीमध्ये, त्याच्यानंतर आता नाही करणार. आणल्या भाऊ ना दाखवा. आगाव भाऊ काय बोलते बोल. काय नाही, खूप दिवसानंतर आपण ब्लॉग काढतो ना. आणि आता तुम्हाला थोड्याच दिवसात आमची जी खुशखबर आहे ती तुम्हाला मिळणार आहे. खूप उशीर लावला आहे या ब्लॉगमध्ये नाही, पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच मिळणार ती खुशखबर. आणि आपण त्यांना दाखवू नक्की नेक्स्ट ब्लॉग मध्ये तरी दाखवा. अख्खा महिना घालवला. नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की येणार. तर बघूया, भेटू आपण जाताना डायरेक्ट. पण मला सांगा, फोटो काढता काढता अचानक कसं काय सुचलं? असंच अचानक मध्ये भयानक. हा ना, मला असं वाटलं सेल्फीच काढताय. बरं नाही, सेल्फी तर काढलीच, पण एक अचानक मध्ये भयानक. आता बर्थडेचा ब्लॉग. आठवण पण राहिली. येस, हो या. आणि पुढचं आपण घरी गेल्यावर नंतरच करू. हो, ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. 4 वाजता निघणार होतो, त्याच्यानंतर 5 वाजता तयारी केली, त्याच्यानंतर 1 तास मी फुगून बसली, त्याच्यानंतर आम्ही वरती आलो, तेव्हा मेकअप केला आणि मग जिन्यावर उतरता आमची बट्टी झाली. बायको फुगलेली असेल ना तर ब्लॉग सुरू करता हा रामबाण उपाय लक्षात ठेवा मित्रांनो. मी ब्लॉगसाठी रागवलीच नव्हती, पण ब्लॉग चालू करायचा रामबाण उपाय लगेच स्माईल येते, असं असतं. म्हणून तुम्ही पण ब्लॉगरच व्हा तुमच्यासारखा. एकदा काढायचं 10 दिवस झोपा काढायचे. हो, डेली इतके दिवस घरात होते मस्तपैकी, आपल्या इकडचं सगळं दाखवलं. दाखवा ना वरून. डेली ब्लॉग करायचं म्हणजे खूप कठीण काम आहे. काय नाही, कॅमेरा आणि बडबड. आम्ही बघा कुठे समोर दिसतो का तुम्हाला तो डोंगर? या घराच्या एक्झॅक्ट इथे बघा, इथे दिसतो बघा, इथे डोंगर आहे बघा. कॅमेऱ्यात नाही दिसत. तर चला आपण भेटूया डायरेक्ट निघताना. बाय बाय. बाय बाय ना, हाय हाय. नाही, सध्या बाय बाय, नंतर घरी गेल्यावर भेटू. चालेल, चला. तर आम्ही आता जस्ट आलेलो. खूप थंडी होती, थंडीमध्ये आलेले आणि आल्या लगेच स्वयंपाक करायचे मागे लागले. तर बघूया पुढे बर्थडे सेलिब्रेशन कसं होतं, दाखवते. आणि अजून एक, माझ्या मम्मीने बघा काय केलंय. माझं लग्न झाल्याच्या नंतर एवढी मोठी टीव्ही घेतली. हे चुकीचं आहे की नाही? आधी घ्यायला पाहिजे होती ना. चल ये. तर ठीक आहे, आपण आता मी जेवण बनवून घेते आणि मग थोड्या वेळात बर्थडे सेलिब्रेट झाला की दाखवते. आणि बर्थडे बॉय बघा, बर्थडे बॉय हा बघा, बर्थडे बॉय आणि तो त्याचा फ्रेंड आणि माझा पप्पा. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या पोरी पळालेल्या आहेत. आणि ही आहे आमची साक्षी आणि ही आहे टॅक्सी आणि मॅक्सी बाहेर आहे. लक्ष नाही द्यायचं. मामांना नाही का आणलंस? अरे वा, 3 केक कुठे आम्हाला नको घ्या.
अरे वा किती मस्त दिसते खूप छान या कोण येतं हे आमची पची गेली का तसंच करतो का मस्त तुम्ही कसे हाय गाईज बोलते बघ किती हुशार आहे ती अगं बाई लाजली बघा तुमचाच भाऊस ना शेती हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हा माझा मोठा भाऊ जो येत नव्हता तो आणि आज स्वतःहून आला मुद्दाम आले हो का ए जानू सानू वाला कस नाही दे नाही राहायला आलो गे हो तुला वाटलं राहायला आता नाही का अगं बाई गे 1 2 3 स्टार्ट ए या पोरींनो छोट्या छोट्या पोरी साक्षी छोट्या छोट्या पोरींनो या लवकर परवा 19 वर्षाची होती आय्या वा 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 मग परवा पण काय येऊ नक्की तुम्ही फोन केला तर येईल लगेच करेल ना हे त्यानं पण दे हा 1 2 3 स्टार्ट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर नाना हॅपी बर्थडे टू यू क्लॅप 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 पहिला मान भाऊच्या फ्रेंडचा त्याने बरोबर त्यांनी सांगितलं की नको बोलू बर्थडे होता जस्ट लुकिंग लाईक अरे बरोबर आता
फोन मध्ये काढा ना, मस्त येतात फोटो. माझ्या फोन मध्ये ना केक अरे वा 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 अरे वा 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 असू दे जे नाही पाहिजे बोलतो मम्मीला केक बनवू का? आई जा. नानाला फिल्टरची गरज नाही. तर मित्रांनो, तुम्ही आता जे व्हिडिओ बघितले आतापर्यंत तो होता सोनू भाऊजींचा बड्डेचा ब्लॉग. तर आजची व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जी गुड न्यूज आहे ती तुम्हाला मी उद्याच्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतोच. तोपर्यंत जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स नक्कीच करा. बस अजून काय बोलतेस तू? तर चला बाय बाय, येतो.